नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण हलवा फिश फ्राय कसा करायचा ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे हलव्याचे तुकडे घेतले आहेत। हलव्याचे तुकडे जास्त जाड किंवा जास्त पातळ ठेवायचे नाहीत। मध्यम आकारामध्ये हलवा कट करून आणायचा। हे हलव्याचे तुकडे मी 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुतले आहेत। पोटाकडील जो भाग असतो त्याच्यामध्ये जी घाण असते तीही मी घाण काढून घेतली आहे। या हलव्याच्या तुकड्यांवरती मी अर्धा चमचा हळद ॲड करून घेते। अर्धा चमचा मीठ ॲड करून घेऊ। अर्ध्या लिंबाचा रस आपण याच्यावरती पिळून घेणार आहोत। लिंबाऐवजी तुम्ही इथे चिंचेचा कोळ किंवा कोकमचे जे आगळ असतं तेही वापरू शकता। आता आपण हळद, मीठ, लिंबाचा रस हलव्याच्या तुकड्यांना व्यवस्थित लावून घेऊया। आपण हळद, मीठ, लिंबाचा रस तुकड्यांना व्यवस्थित लावून घेतला आहे। हे हलव्याचे तुकडे 15 मिनिट मुरवत ठेवूयात। कोकणी मेळाव्यामध्ये मिळतो अगदी तसाच हलवा फिश फ्राय आपण इथे करणार आहोत। मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे 1 चमचा जिरे, 2 चमचे धणे, इथे 3 तिखट मिरच्या घेतल्या आहेत आणि 3 कमी तिखटवाल्या मिरची घेतल्या आहेत। आलं 1 इंच, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धा लिंबू घेतला आहे। इथे 2 काश्मीरी मिरची आणि 4 संकेश्वरी मिरची घेतल्या होत्या। ह्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि 15 ते 20 मिनिट मी ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या। मिक्सरच्या भांड्यामध्ये काश्मीरी मिरची, संकेश्वरी मिरची आपण ॲड करून घेऊ। जे आलं, लसूण, धणे, जिरे आणि जे हिरव्या मिरच्या होत्या त्याही ॲड करून घेऊयात। हिरव्या मिरच्या मी अशा कट करून ॲड करत आहे। अर्ध्या लिंबूचा रस ॲड करून घेऊया। हिरवी कोथिंबीर ॲड करायची आहे। ही कोथिंबीर मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। हा मसाला आपण आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। अशी मसाल्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे। 15 मिनिट झाले आहेत। आता हलव्याच्या तुकड्यांना आपण जो मसाला वाटून घेतला आहे त्यातील 3 चमचे मसाला आपण ह्या हलव्यांना लावून घेणार आहोत। हे मसाले तुकड्यांना सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्या। थोडं आपण मीठ ॲड करून घेऊया। हे मासे जेव्हा आपण मुरवत ठेवले होते तेव्हा आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं होतं, म्हणून आता मीठ आपण कमी वापरणार आहोत। सर्व हलव्याच्या तुकड्यांना मसाला व्यवस्थित लावून झाला आहे। आता 15 मिनिट आपण हे मसाले असेच मुरवत ठेवणार आहोत। एका ताटामध्ये मी तांदळाची कणी घेतली, त्याच्यामध्ये हळद, काश्मीरी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ आपण ॲड करून घेऊयात। सर्व व्यवस्थित मिक्स करूया। मी याच्यामध्ये 2 चमचे रवा ॲड करते। याच्यामध्ये रवा नक्की ॲड करा। रव्यामुळे जी फिशवरती जी कोटिंग असते ती क्रिस्पी होते। गॅसवर मी तवा गरम करत ठेवला होता। तवा चांगला गरम झाला की आपण याच्यामध्ये तेल ओतून घेऊया। आपण जे हलव्याचे तुकडे मुरवत ठेवले होते त्यातील एक तुकडा घेऊन आपण जे कणी रव्याचं मिश्रण तयार केलं आहे त्याच्यामध्ये कोट करून घेणार आहोत। हलव्याच्या तुकड्याला सर्व बाजूने व्यवस्थित कोट करून घेऊया। ह्या तुकड्याला अलगद हाताने प्रेस करायचं आहे, म्हणजे जी कोटिंग आहे ती मसाल्यांना चिकटून राहील। तवा चांगला गरम झाला आहे। गॅस फ्लेम लो करूया आणि जो हलव्याचा तुकडा आहे तो आपण तळायला सोडूया। आधीच सर्व माशांना कोटिंग करून ठेवू नका, नाहीतर रवा मसाल्यामुळे ओला होतो व त्यामुळे कोटिंग क्रिस्पी होत नाही। एका वेळेला जितके मासे तळले जातील तितकेच मासे ठेवायचे आहेत। मंद गॅस फ्लेमवरतीच एका बाजूने मासा चांगला शेकू द्यायचा। 2 मिनिट झाले आहेत। एक बाजू पूर्ण शिजली आहे। आता आपण माशाला अलगद उलटून घेऊ। तुम्ही बघू शकता माशाला छान रंग आला आहे। मासा छान शिजला देखील आहे। 2 मिनिट आता आपण दुसरी बाजू देखील शिजवून घेऊया। याच्यामध्ये आपण थोडं तेल ॲड करून घेऊ। 2 मिनिट झाले आहेत। आता हा मासा आपण उलटून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान रंग आला आहे। हलवा फ्राय करून झाला आहे। आता हलव्याचे तुकडे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। तव्यामध्ये पुन्हा तेल ॲड करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये हलव्याचे तुकडे ॲड करून घेतले। 2 मिनिट मासा एका बाजूने शिजवून घेतल्यानंतर तो अलगद उलटून घ्यायचा व दुसऱ्या बाजूनेही 2 मिनिट आपण मासा शिजवून घ्यायचा। हे फ्राय केलेले हलव्याचे तुकडे आपण आता ताटामध्ये काढून घेऊ। किती कमी तेलामध्ये आपण हे हलव्याचे तुकडे फ्राय करून घेतले आहेत। अशा प्रकारे आपण सर्व हलव्याचे तुकडे फ्राय करून घेणार आहोत। हे हलव्याचे तुकडे वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे बनतात। ही हलवा फिश फ्रायची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खूप क्रिस्पी आणि चविष्ट बनते। ही रेसिपी केल्यानंतर कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।